शुभ स्वागतम, सुस्वागतम। मी वर्षा साबळे सर्वांचे या ठिकाणी स्वागत करते। 5 ऑगस्ट 1963 रोजी एका झंझावाताचा जन्म झाला। महाराष्ट्राच्या राजकारणात लेकर भरकर जयबो में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे। मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। विकास बंसल यांच्या कवितेतून मी आदरणीय आव्हाड साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। आदरणीय आव्हाड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आत्ताच दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक चंद्रकांत भोईट सर व गणेश भोईट सर यांनी गेल्या 10 वर्षापासून आदरणीय आव्हाड साहेब यांच्या कामाचे संकलन पुस्तक रूपाने केले आहे। हा त्यांच्या अव्यक्त प्रेमाची पावती आहे। ते आव्हाड साहेबांना भेट देऊ इच्छितात। मी आदरणीय आव्हाड साहेब यांना विनंती करते की त्यांनी दिलेली भेट वस्तू स्वीकारावी। तसेच विद्यार्थ्यांनी सर प्लीज त्यांना ते घेऊ द्या पहिले। प्लीज त्या पुस्तकाचं उद्घाटन करावं। आदरणीय श्री आव्हाड साहेब यांना मी विनंती करते की त्या पुस्तकाचं ओपनिंग करावं। आदरणीय ऋताताई आव्हाड मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावरती उपस्थित व्हावं। त्याचबरोबर या ठिकाणी सहीरूपी वाढदिवसाच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांनी साहेबांना दिलेल्या आहेत, त्याही त्यांनी स्वीकाराव्यात। धन्यवाद सर। खूपच सुंदर भेटवस्तू। थँक्यू। विद्यार्थ्यांनी सहीरूपी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यासाठी ते थँक्यू लिहित आहेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या द्यायच्यात। थँक्यू सर। त्याचबरोबर आजचे आपले सत्कारमूर्ती आदरणीय सन्माननीय आव्हाड साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं।
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास देसाईजी, कार्याध्यक्ष प्रकाश पाटीलजी, माझे गेले 35-40 वर्षाचे मित्र, मार्गदर्शक, टीकाकार श्रीयुत अनिल दत्तेजी, दयानंद नेनेजी, आमच्या घाकताई, साविया मॅडम, बाकी सगळेच मान्यवर, शिलू, गजा, हिरा पाटील, राजपंखे, खारकर आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, वाढदिवसाचं औचित्य साधून हा विद्यार्थ्यांचा सोहळा आयोजित दरवर्षी करण्यात येतो. वाढदिवस तसा म्हणजे एक आनंदाचा दिवस असतो, पण ही लक्षात या वय वाढत असतं. काय मार्गदर्शन करायचं? मला वाटतं उद्याचा भारत तुमच्या हातात आहे, हे कायम लक्षात ठेवा. तरुणांनीच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि जे तरुण करू शकतात ते मला वाटत नाही की आमच्या वयातली मंडळी करू शकतात. त्यामुळे जो पुढचं भविष्य आहे त्याचे रक्षण करते, त्याचे लिखाण आणि तिथे दिशा ठरवण्याचं काम हे तुमच्या हातात आहे. आणि ती योग्य असेल हे लक्षात ठेवा. हा देश तुमच्या खांद्यावर आहे. हा देश असाच आपल्या हातात आलेला नाही. 15 तारखेला स्वातंत्र्य दिन येतोय, पण त्याच्यासाठी ब्रिटिशांना हकलण्यासाठी, ब्रिटिशांना या देशातनं घालवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. अनेकांनी आपले संसार उधळून लावले, हे देशासाठी आहुती दिली, प्राण दिले. तेव्हा कुठे तुमचा आणि माझा देश आपल्या हातात आला. त्याला पुढे नेण्याचं काम करायचंय. वयाच्या 27व्या वर्षी फाशीवर गेलेला भगतसिंग हाच आपला आदर्श असला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास फार बोलका आहे, फार बोलका. त्याच्यातनं घेण्यासारखं खूप काही आहे. पूर्णपणाने शस्त्रांनी सजलेला नटलेला इंग्रज हा भारतावरती अतिक्रमण करत होता. भारत त्याच्या हातात होता आणि एका निशस्त्र गांधींनी त्या ब्रिटिशांना इथनं घालवण्यासाठी भारतीयांना एकत्र केलं. आपण शस्त्रांनी जर लढलो असतो तर भारतीय कधीच जिंकू शकले नसते. पण अहिंसेचं हत्यार वापरत, कायदेभंगाची चळवळ सुरू करत या देशातल्या सर्वसामान्यांना एक स्वप्न दाखवलं स्वातंत्र्याचं. आणि ते स्वप्न अनेक वर्षांच्या लढाईनंतर सत्यात उतरलं. ते गांधी आपला आदर्श असले पाहिजेत. आजकाल गांधींची टिंगल-टेवाळी करण्यात लोकांना धन्यता वाटते. गांधीजींचे कपडे बघितलेत तुम्ही कसे असतात? बघितलेत? मला तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. गांधीजींचे कपडे बघितलेत का कधी? बघितलेत? आपल्या ठाण्यामधले थंडी वाढली तर स्वेटर घालून फिरता ना? हा माणूस त्या कपड्यावरती इंग्लंडला गेला होता. हा माणूस त्याच कपड्यावरती दिल्लीच्या थंडीत राहिला होता आणि त्याच कपड्यावरती जगभरात फिरला होता. म्हणून जेव्हा आइन्स्टाईननी ला विचारले गेलं गांधींबद्दल, तेव्हा ते काय म्हणाले माहिती आहे का? अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन कोण माहिती आहे ना?
E=mc². बरोबर आहे ना फॉर्म्युला आइन्स्टाईनचा, हो की नाही? आइन्स्टाईन म्हणाले होते की माझा विश्वासच बसत नाही की ह्या पृथ्वी तलावर देवाने अशा हाडामासाचा गोळा सुद्धा बनवलाय. त्या गांधीजींची टिंगल करण्यात आता लोकांना धन्यता वाटते. निशस्त्र गांधींना 3 गोळ्या मारणाऱ्या त्या अतिरेकी नथुरामाची पूजा करणारी एक पिल्लावळ या भारतामध्ये आता जन्माला येते. आणि आमच्यासारखी लोक त्याला विरोध करतायत. आम्ही विरोध करत राहू. कारण का ज्यांचा या स्वातंत्र्य मिळवण्यामागे काहीच काडीचंही घेणं देणं नाही, तेच गांधींवर बोलत असतात. आणि त्यामुळे उठसूट नेहरूंवर बोलायचं. मला माहित नाही तुम्हाला नेहरूंचा अभ्यास वगैरे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आता नेहरू आहेत का? नेहरूंना काढून टाकले आहेत का? नेहरू तुमच्या पानांवर आहेत का नाही आहेत? काढले? जरा नेहरूंबद्दल वाचा. नेहरूंचे वडील अतिशय श्रीमंत होते, ते अतिशय श्रीमंत होते. पण या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये 3165 दिवस हा माणूस जेलमध्ये राहिला. अतिशय हुशार, भाषेवरती प्रचंड पकड. त्यांनी आपल्या मुलीला लिहिलेले पत्र, माय लेटर्स टू इंदिरा, हे पुस्तक कधीतरी वाचा. आणि त्यांनी अहमदनगरच्या जेलमध्ये असताना लिहिलेलं पुस्तकाचं नाव काय? तत्ते साहेब, ओफ माझ्या डोक्यात. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय नेहरूंनी, डिस्कवरी ऑफ इंडिया. ते पुस्तक कधीतरी वाचा. जेलमध्ये राहून भारताबद्दल इतकं सुंदर पुस्तक कोण लिहू शकतं का, याचा विचार देखील करा. 12वीचे कोण विद्यार्थी आहेत काय? 12वीचे आहेत? हात वरती कर ना 12वीचे विद्यार्थी. IITचं स्वप्न बघता ना? IITचं स्वप्न बघता की नाही? त्या IITची निर्मिती ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी या भारतामध्ये केली. भारतामध्ये ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे. MBBSचा अभ्यास करणारे किती जण आहेत? ते एम्स नावाची जी संस्था आहे त्याचा निर्माता हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. अतिशय मनाने मोठा माणूस. आणि ह्या दोघांनी, नेहरू आणि गांधींनी मिळून या देशामध्ये परिवर्तन करण्यासाठी, या देशाला योग्य ती दिशा देण्यासाठी आणि या देशामध्ये कायद्याचं राज्य स्थापन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्याचा अधिकार दिला. आणि त्यांना सांगितलं या भारताला संविधान द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास किती जणांना माहित आहे मला माहित नाही. पण आपल्याला कदाचित याची कल्पना नसेल की भारतामधली सामाजिक व्यवस्था अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या वर्गात सुद्धा बसू देत नव्हते. त्यांच्या बुद्धीची कल्पना करा, त्यांच्या बुद्धीचा विचार करा की ज्या माणसाला शाळेत बसू दिला नाही, वर्गात बसू दिला नाही, बाकावर बसू दिला नाही, त्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. आज ज्या संविधानावरती हा देश चालतो, ज्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो, ते देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आज इतक्या मुली इथे बसलेल्या दिसत आहेत. माहित नाही तुम्ही कोणाकोणाची पूजा करता, घरात कुठले कुठले देव आहेत, पण तुमचा खरा देव कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे तुमचा खरा देव? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. महिलांना इस्टेटीमध्ये वाटा मिळाला पाहिजे, महिलांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. महिला आणि पुरुषांमध्ये असमानता असता कामा नाही, त्या समानच असल्या पाहिजे. हे कायद्याने प्रस्थापित करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मॅटर्निटी लिव्ह म्हणजे आता याच्या पुढे जाल तेव्हा तुम्हाला समजेल मॅटर्निटी लिव्हचा अर्थ. एवढ्यात काय विचार करू नका.
पण तुमच्या आई वडिलांना विचारा, वडिलांना 8 तास नोकरी करावी लागते, पण त्यांनी 8च तास केली पाहिजे हे कायद्याने स्थापित कोणी केलं? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. नाहीतर 24-24 तास काम करून घ्यायचे. रविवारची सुट्टी कोणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. पण ह्या मागे, त्यांच्या या विचारांमागे त्यांचा आदर्श कोण होता? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई. हा मागे फोटो आहे. स्त्रियांना घराच्या बाहेर येऊ देत नव्हते. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. स्त्रिया सोडा, पण तुम्ही आणि मी ज्या समाजातनं येतो, ज्या बहुजन समाजातनं येतो, त्या बहुजन समाजाला शाळेची दारच उघडी नव्हती. मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, पण मी माझ्या घरातलं सांगतो. माझ्या घरातले माझे वडील हे पहिले शिकलेला माणूस, त्याच्यानंतर मी दुसरा. त्याच्या आधीच्या पिढ्या अशिक्षित होत्या, कारण का शिक्षणच नाही. शिक्षणापासून 90% समाजाला वंचित ठेवण्याचं काम या भारतामध्ये झालं. तो भारत बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर आपण ज्या विचारांना आपला आदर्श म्हणतो ते तीऊष, फुले, शाहू, आंबेडकर या चौघांचे विचार या महाराष्ट्राला बदलण्याला कारणीभूत झाले, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राची आपल्याला लढाई लढावीच लागेल. आणि म्हणून हे मी का सांगतोय, तर तुम्हाला एक कळलं पाहिजे, महाराष्ट्र असाच बनलेला नाहीये. अनंत अडचणींना सामोरे जाऊन सावित्रीमाई शाळेत शिकवायला जायची, महिलांना गोळा करायची, स्त्रियांना गोळा करायची, मुलींना गोळा करायची. आणि इथले मनुवादी, इथले काही त्यांचे विरोधक, जे समाजातल्या स्त्रियांना शिकायचंच नाही, आमच्या शास्त्रांनी त्यांना परवानगीच दिलेला नाही, असं म्हणत त्यांना शेण मारलं, त्यांना दगडं मारली, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण या दाम्पत्याने हिमतीने परिवर्तन घडवलं. आणि म्हणूनच या देशातले पहिले समाज सुधारक कोण, असा इतिहास जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा पहिलं नाव समोर येतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, महाराष्ट्र हा समाज सुधारकांचा देश आहे, प्रदेश आहे, असं भारतात अभिमानाने सांगितलं जातं. आमच्याकडे शाहू येऊन गेले, आमच्याकडे फुले येऊन गेले, आमच्याकडे शिवबा आले. भारतातली जातव्यवस्था नष्ट करण्याचं काम जसं शिवबांनी केलं, जसं शाहूंनी केलं, जसं फुलेंनी केलं. पण त्याला कायद्याचा अधिकार जर कोणी दिला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून येणाऱ्या काळात तुम्ही काय शिकाल मला माहित नाही, याची कल्पना नाही मला, कारण का शाळेत आता नवीन नवीन धडे येतील. सगळं जुना इतिहास पुसला जाईल कदाचित, पण इतिहास पुसता येत नाही. इंग्रजीमध्ये नेहमी म्हटलं जातं, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, इतिहास पुसता येत नाही. इतिहासातनं धडे घ्यायचे असतात आणि इतिहासातनं शिकून पुढे जायचं असतं. भारताचा इतिहास शिकण्यासारखा आहे, भारताचा इतिहास आत्मसात करण्यासारखा आहे आणि तो आत्मसात करून पुढे जाण्यासारखा आहे. आणि म्हणून तुमच्याशी अधिक न बोलता मित्रांनो, मिळालेल्या संधीचा वापर करा, आई वडिलांचा सन्मान करायला शिका. हे इतरत्र गावभर जाऊन पायाला हात लावता ना, ते बंद करा. हा नेता दिसला लाव पायाला हात, तो नेता दिसला लाव पायाला हात. पाय फक्त एकाचेच पडायचे असतात, आई वडील आणि देव. कारण का ते आई वडीलच तुमच्यासाठी झटत असतात, तेच तुमच्यासाठी मेहनत करत असतात, तेच तुमच्यासाठी घाम गाळत असतात. आणि तेच एक स्वप्न बघत असतील की माझा बालक, माझी बालिका, माझा मुलगा, माझी मुलगी मोठी झाली पाहिजे, शिकली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे, IAS झाली पाहिजे, IPS झाली पाहिजे. आज अनंत दरवाजे उघडे आहेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की पहलगामच्या हल्ल्यानंतर जेव्हा आर्मीचं आपलं आक्रमण सुरू झालं, तेव्हा त्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी 2 महिलांवर आली, व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी. पण हेही लक्षात ठेवा की त्यांना आर्मीमध्ये स्थान हे माझे नेते श्री शरद पवार हे जेव्हा या देशाचे संरक्षण मंत्री होते,
तोपर्यंत महिलांना सैन्यामध्ये स्थान दिलं जात नव्हतं. 91 साली त्यांनी जेव्हा सैन्य म्हणजे ते जेव्हा संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की जर महिला घरची लढाई लढू शकतात तर या देशाची लढाई का लढू शकत नाही. आणि पहिल्यांदा निर्णय झाला की देशाच्या सैन्यामध्ये पायलट असो, भूदलामध्ये असो, नौसेनेमध्ये असो, आपल्या महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत. आणि त्याचीच परिणिती म्हणजे व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी हे असे परिवर्तनवादी नेते आहेत. परिवर्तन हा नैसर्गिक नियम आहे आणि त्या नैसर्गिक नियमाला आपण मान्यता दिलीच पाहिजे. आपण जर तसेच राहिलो स्टॅग्नंट तर आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. जीवनात बदल घडला पाहिजे. बदल अपेक्षितच असतो, तो निसर्गाचा नियम आहे. सूर्य उजडणार, सूर्य खाली जाणार, चंद्र येणार, चंद्र खाली जाणार, ढग येणार, पाऊस पडणार. पण म्हणून काय पाऊस पडतच राहणार नाही. ढगही जाणार, पाऊसही जाणार. तसंच जीवनातले आहेत. आज सुखाचे दिवस आहे, उद्या दुःखाचे येतील, पण दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस येणारच हे मनात कायम खुणगाट बांधूनच दिवस काढावे लागतात. नथिंग इज परमनंट. नथिंग इज परमनंट. एक कधी गाणं ऐकलं तर ऐका, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया सो दोनों हात खाली थे. आपण काहीच घेऊन आलेलो नाही आणि काहीच घेऊन जाणार नाही. आणि मी उघड्या हातानेच लढाई लढायला शिका. आणि म्हणून स्वप्न एकच ठेवायचं की माझ्या जन्मदात्या आईवडिलांना मी सुखी ठेवीन, माझा देश पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि स्वतःचं भविष्य स्वतःच्या हाताने घडवीन. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. हे भविष्य घडवण्यासाठी जिथे जिथे आमच्यासारख्यांची मदत लागेल, जिथे जिथे म्हणून तुम्हाला आधाराची गरज लागेल, तिथे तिथे हा तुमचा जितेंद्र आव्हाड सगळ्या आपल्या या सैन्याचं तुमच्याबरोबर उभा आहे एवढी खात्री बाळगा. पण या देशाची जी विचारधारा आहे, हा देश जो धर्मनिरपेक्ष आहे, तो धर्मनिरपेक्ष भारत जो संविधानाने बांधलेला आहे, ते संविधान आपल्या हातातनं कधीच आपण सोडता कामा नाही. संविधानाचा बचाव प्राणपणाने करा, कारण का त्यातच तुमचं हित लपलेलं आहे. तुमच्या हिताच्या आड येणारा माणूस हा संविधान विरोधी आहे. जो संविधान विरोधी आहे तो तुमच्या हिताचा आड येणार आहे. हे खास करून मी महिलांना सांगतोय, इथल्या बहुजनांना सांगतोय. बहुजनांनो जागे व्हा, येणारे दिवस कठीण आहेत. आपल्याला लढावं लागेल. त्या लढाईची सुरुवात बालपणापासून करा आणि हा भारत तुमच्या हातात आहे, त्याला सुरक्षित ठेवा. एवढंच बोलतो, अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला परत एकदा आल्याबद्दल मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. खूप सुंदर रीतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. या पंक्तींना उद्देशून आपल्या या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थिनी आहे, रेश्मा विलास पाटोळे. ही विद्यार्थिनी जन्मतः अंध आहे, तरीही तिने 12वीमध्ये 83.33% मिळवलेले आहेत. VG वाजे कॉलेज कॉमर्स तिने पूर्ण केलेलं आहे आणि पुढे BMS करण्यासाठी ती एंट्रन्स देत आहे. तिच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. तसेच अतिशय प्रतिभावंत आणि हुशार विद्यार्थिनी स्वाती ठाणेकर, हिला 10वीत 100% मार्क्स मिळालेले आहेत. आदरणीय श्री आव्हाड साहेब यांना मी विनंती करते की तिचा तुम्ही सत्कार करावा. त्याचबरोबर सान्वी ठाणेकर यांचे पालक यांनीही विचार मंचावरती यायचं आहे. सान्वी ठाणेकर, हो हो खाली बघा.
आम्ही जेव्हा ठरवलं की सान्वीला काहीतरी द्यायचं आहे तेव्हा आम्ही असं ठरवलं तिला पुस्तकं द्यायची. तर तिचा कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणून तिच्या आईशी मी बोलले. तर त्या म्हणाल्या की ती इंग्लिश वाचते आणि तिला मिस्ट्री म्हणजे रहस्य कथा वाचायला आवडतात. मग एकच हिला 100% मार्क मिळालेत SCC बोर्डात. ICSE CBSE मध्ये 100% वाले तुम्हाला 100 लोक मिळतील, पण SSC मध्ये 100% मार्क मिळवणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्यांचं सक्सेस अप्रिशिएट कराल तर उद्या तुमचं यशही जग अप्रिशिएट करेल, इतकं लक्षात ठेवा. मी तिच्या आईलाही कॉंग्रॅट्स करू इच्छिते. कुठे आई कुठे? त्या काय मागे उभे आहेत. या पुढे या पुढे. धन्यवाद. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ह्या भाग्यवंताचा सत्कार करायला मिळतोय. 100% मार्क, बापरे, म्हणजे विश्वासच बसत नाही की. पण मेहनतीला पर्याय नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि राहिला कुठे आता पण? माझी उड्याला. म्हणजे असं काही 5 स्टार लोकॅलिटीमध्ये नौपाड्यामध्ये वगैरे राहणारे कुटुंब नाही, माझ्या उड्यालाच राहतात बिचारे. म्हणजे गरिबी आणि परिस्थितीवर मात करून माणसं कशी पुढे जातात ह्याचं आयुष्यातलं तुमच्या समोरचं हे पहिलं उदाहरण असेल. हे उदाहरण लक्षात ठेवा. तुला काय व्हायचंय बाळा पुढे? डॉक्टर. डॉक्टर. आणि नंतर? अजून ठरवलं नाहीये पण. हा, म्हणजे MBBS व्हायचं. कारण का MBBS होऊन आता कोणी थांबत नाही माहिती आहे ना. MD, MS, मग पीडियाट्रिक्स, मग पीडियाट्रिक्समध्ये गुडघ्याचा आजार, हाताचा आजार, आता स्पेशालिटीज वाढायला लागल्या आहेत. त्याच्यामुळे त्या स्पेशालिटीवर पण आत्तापासून काम करायला सुरुवात कर. आणि स्वप्न नेहमी बाळांना मोठी बघा. स्वप्न छोटं नाही बघायचं, स्वप्न मोठंच बघायचं. आणि स्वप्न बघणं हा आपला नैसर्गिक अधिकार आहे. कोणाचा बाप हिरावून घेऊ शकत नाही. आपले बाबा सुद्धा आपल्याकडनं आपलं स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही. झोपेत पण काय बघतो कोणाला काय माहित असतं. बाकी काय बघता ते मी विचारत नाही. त्याच्यामुळे विश यू ऑल द बेस्ट. आणि खरं तुमचं मनापासून अभिनंदन. आणि मला माहित नाही पुस्तकं कुठली आहेत, पण रहस्य कथा कुठल्या शाळेत होती? अच्छा, सरस्वती, आमच्या इथलीच. अरे वा, या नेने या. आता ते साहेब हे घे. हे कुठली? क्लेअर डग्लस, द कपल ॲट नंबर 9. जॉन ग्रिशमचं द रॅकेटियर. ही वॉज बिट्रेड बाय द FBI. नाव ही वॉन्ट्स रिव्हेंज. FBI म्हणजे माहिती आहे का काय तुला? इट्स फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. अमेरिकेची संस्था आहे, गुप्तचर संस्था. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. मला वाटतं ही पुस्तकं ऋताने आणली असतील तर ऋतानेच तिला द्यावीत. काय आपल्याला काय पुस्तकांमधली माहिती नाही बाबा. टाळ्या वाजवायच्या जोरदार. सान्वी ठाणेकर हिने हिस्ट्री वाचून 100% मार्क मिळवायची हिस्ट्री घडवलेली आहे. हे आपण विसरून चालणार नाही, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मिस्ट्री आणि हिस्ट्री याच्यामध्ये फक्त M आणि H चा फरक आहे. अँड हिस्ट्री इज नॉट मिस्ट्री. येस सर, येस. हिस्ट्री इज नॉट मिस्ट्री. हिस्ट्री हे होऊन गेलेलं पानावर लिहिलेला इतिहास असतो. आणि इतिहास आकाशातनं येत नाही, इतिहास हा संशोधनातनं येतो. इतिहास कोणी सांगतो? कादंबरीकार सांगतो, तो इतिहास नाही. तर इतिहास हा संशोधनातनं पुढे आलेला असतो. त्याच्यावरती प्रचंड अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठं इतिहासाची निर्मिती ही खरी होते. आणि म्हणून एवढा जुना पुराणा शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपला असा साक्षात डोळ्यासमोर काय येतो?
कारण का त्याच्यावरती प्रचंड लोकांनी अभ्यास करून शिवाजी महाराज कोण होते, कसे होते हे आपल्या समोर आणलेत. आणि म्हणून आज शिवबांचा विचार हाच आपल्याला प्रेरणादायी ठरतो. तेव्हा इतिहास वाचायला शिका. मिस्ट्री अँड हिस्ट्री रिलेट इच अदर, बट हिस्ट्री इज व्हॉट यू शुड लर्न अँड नेव्हर फॉरगेट. खूप छान सर. यानंतर लकी ड्रॉ होत आहे. सर्वांनी तयार राहायचं आहे आणि सर्वांना ऑल द बेस्ट. आपल्याकडे टॅब आणि लॅपटॉप. आता कोणाचं नाव येत आहे? दिल थांब के रहिए. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी. कदाचित कोणाचं नाव येणार आहे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हसीम खान. हसीन खान येथे उपस्थित आहेत का? आणि जर नसेल तर सॉरी, वी विल नॉट गिव्ह इट टू हिम. देन ही मिसेस द बस. आलेला नसेल तर सॉरी. हसीम खान आहे का? नाही सॉरी, चलो थँक्यू. पुढील नाव विकास अग्रहरी राजेश. आहे. वा वा. या वर्षी सुरुवात मुलांपासून झाली. मागच्या वर्षी बहुतेक बक्षिसं ही मुलींनी नेली होती. इट्स अ 1-6 नाव. लवकर कार्ड हातात ठेवा, उशीर करू नका. नेक्स्ट सर. ओम जाधव संदीप. ओम संदीप जाधव. चला, त्याच्या नशिबात नव्हतं. आहे का? आहे का कोणी? हात वरती करा. नाही, नसेल तर त्याचं दुर्दैव, आपल्याला काय नाहीये. चला, बाय बाय. अनुष्का उबाळे. अनुष्का उबाळे आहे का? अनुष्का उबाळे नाहीये. चला, नशिबात नसलं की असं असतं. अफान मुकादम. अफान मुकादम. वा. आज मला वाटतं मुलंच बक्षिसं नेणार आहेत वाटतं. मागच्या वर्षी मुलींनी नेलेली आहेत, या वर्षी मुलं. हो, मुलंच आहेत वाटतं. इकडे बेटा. इथे चेअर इथे बसवा. अजून लॅपटॉप
काजल चव्हाण. हा फर्स्ट काजल चव्हाण आहे का? असलं की माणूस एका मिनिटात उठतो. हे नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. नाही, एक तरी मुलगी आली पाहिजे. प्रतीक्षा पानसरे. वा, प्रतीक्षा कुठे? पानसरे आहे आहे. येस. अरे जरा ओरड ना. जोरदार टाळ्या. तिचं रेशमा. आता ते अजून चाललंय ना लकी ड्रॉ. 2 मिनिटं. स्वरा माळी. बसा तिकडे. उभं राहील ना. स्वरा माळी. नाहीये, नाही. कुठे? अरे वरनं उडी मार ना. आहे का? प्लीज हात वरती करा. आहे का वरती बाल्कनी? अरे वा, बाल्कनी नंबर. हा, बाल्कनी. अनुष्का पांचाळ. वा. अनुष्का पांचाळ नाहीये. येते ती सर. अनुष्का पांचाळ. चला काढा दुसरं काढा. नाहीये का? मग नाव काय? समृद्धी येसावरे. आहे का समृद्धी? चला जाऊ द्या. एवढी मुलींची नावं आहेत आणि उपस्थित नाही आहे. आहे नाहीये. आहे समृद्धी आहे म्हणतात. कुठे? आहे. नाहीये. कोण आहे ही? कोण आहे? अनुष्का माळी. चला समृद्धी नाहीये. समृद्धीला रिप्लेस करा. सार्थक घडसे. सार्थक घडसे यांना फोन करून नक्की सांगा तुमचा टॅबलेट गेला म्हणून. नाही वाटत. सार्थक पण नाही वाटत. आहे आहे. वा वा वा. टाळा वाजवा, टाळा वाजवा. हीर भानुशाली. हीर भानुशाली. हीर सार्थक भानुशाली. घडसे. हीर भानुशाली आहे का? आयकार्ड 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 आयकार्ड. नाहीये हीर भानुशाली. घ्या दुसरं कडा. भानुशाली आहे का? हीर एक भानुशाली आमच्या बरोबर आलाय. कुठे आहे? हा काय मागेच आहे. आहे का भानुशाली? अभिषेक यादव. चला काढा दुसरा काढा. ते इथलं काढायचं नाही. अजून नाही. थांबा ना. हे तर संपू द्या. काही करू नका. रचना प्रजापती.
रचना प्रजापती. शिवम मोर्या. शिवम मौर्य आहे. शिवम मौर्य. आता ह्याच्यातली गंमत, शिवम मोर्या लॅपटॉप. अरे थांबा ना. लॅपटॉप कोणाला? लॅपटॉप 2 10th आणि 2 12th चे लकी स्टुडंट. दोन. शांतता पहा किती आहे. लॅपटॉप म्हटल्यानंतर गुप्ता देवी प्रसाद. गुप्ता देवी प्रसाद. गुप्ता हात वरती देव करा देवी असेल प्रसाद. तर. आहे वरती बाल्कनी मध्ये. कुठे? उदय तलवार. उदय तलवार. चला हात तलवार. वरती करा असेल तर. तलवार मॅन झाली. श्रुती साहू. श्रुती साहू आहे का? नाहीये. आहे. नाहीये. कुठे? नाही आहे सर. नाहीये. आहे. अरे ओरड ना मग जरा. आहे म्हणून. आईवर कशी ओरडत असतील? नाही का ना? यश पाटील. यश पाटील आहे. अरे बक्षीस मिळतंय, जरा आनंद ते व्यक्त करा. काहीतरी ओरडा तर. काय यार, मी ओरडायला पाहिजे. हे बघा, हा पोरगा कितीला आलेला माहिती ते बसायला? सकाळी पहिला मुलगा जो आला हॉलमध्ये तो यश होता. अरे वा, जोरदार टाळ्या. लीगल वर्क. तू कितवीत आहेस? फर्स्ट इयर मध्ये. अरे व्हेरी गुड. तू ये ना देवी प्रसाद. देवी प्रसाद. टाळ्या वाजवा. The last and the best, मुकेश यादव. मुकेश यादव आहे का?
गेला, चला जाऊ द्या. लास्ट बट नॉट लिस्ट सर. लास्ट बट नॉट द लीस्ट, मानसी पोळ. येस, मानसी पोळ. प्लीज प्लीज, आहे का मुलगी? आफ्टर ऑल नॉट सर. हर्षल हडकर. हर्षल हडकर मुलगा आहे सर. हरकत नाही, अभिनंदन. आहे का? लवकर ये, लवकर ये. अरे ओरड ना जरा. खूपच सुंदर आज लकी ड्रॉचा कार्यक्रम झालेला आहे. सर्वांनी आणि तुमचा उत्साह, तुमचा सहभाग आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. तर आमच्यातर्फे 2 सरप्राईज आहेत. आपण 2 अजून टॅब देणार आहोत. ज्यांच्या भाग्यात असतील त्यांना मिळेल. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून 2 टॅब आहेत, त्याचा लकी ड्रॉ होणार आहे. सर्वीकडे आनंदाची लहर झळकलेली आहे. नीलम यादव. नीलम यादव. नीलम यादव आहे सर. नीलम यादव, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे बघा, नशिबात होते तिच्या बरोबर. ऋषी पटेल. निशी पटेल. काढा. कृष्णा निगडे. आहे. वा वा. आजची मुलं खूप सिन्सिअर आहे. खूप शांतपणे येऊन बक्षीस घेतायत लकी ड्रॉचं. खूप विनम्र आहेत. यानंतर रेश्मा विलास पाटोळे हिने 83.33% मार्क मिळवलेले आहे. BG वाजे कॉलेज कॉमर्स. ही जन्मतः अंध आहे. या विद्यार्थिनीचा सत्कार करावा अशी मी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांना विनंती करते. रेश्मा विलास पाटोळे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. आपल्यामध्ये काय कमी आहे, याच्यापेक्षा आपण काय मिळवू शकतो, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे रेश्मा विलास पाटोळे. अतिशय आदर्श असं उदाहरण आपल्या या विचार मंचावरती आज आहे. हिचा सन्मान आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आता हा कार्यक्रम इथे संपला. सर सत्कार घ्या ना सर. रेश्मा विलास पाटोळे या विद्यार्थिनीचा सत्कार राहिलाय सर. ती विद्यार्थिनी जन्मतः अंध आहे.
ही जेव्हा 9वीत होती तेव्हा तिला रेटिना फेलियर झालं आणि आता त्यामुळे तिची दृष्टी 100% गेलेली आहे. पण लहान असल्यापासून दृष्टी असल्यामुळे तिला ब्रेल शक्य नाही आहे. कारण तिचं म्हणणं असं आहे की जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आपल्या बोटांना जे स्पर्शज्ञान असतं, सेन्सेशन, ते जास्ती चांगलं असतं, स्ट्रॉंग असतं, म्हणून उशिरा ब्रेल शिकता येत नाही. पण तिने मला वाटतं जे काही 85% मिळवले आहेत त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. त्याच्यासाठी तिने ऑडिओचा वापर केलाय आणि आम्ही तिला प्रॉमिस केलंय की तिला आम्ही नक्की तिच्या आवडीचं एखादं ऑडिओ बुक तिला आम्ही नक्की पाठवू. आणि बघा म्हणजे कसं असतं ते की आपल्यासमोर सगळ्या नाकी, डोळी, हाती, पायी धड असलेल्या माणसांपेक्षाही ज्यांच्याकडे काहीतरी एका गोष्टीची कमी ईश्वराने ठेवली आहे अशा लोकांचा जर आपण आदर्श ठेवला तर मला वाटतं आपण आपल्या बाकीच्या पंचेंद्रियांचा वापर अजून व्यवस्थितरित्या करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमाला प्रमुख असणारे सर्व विद्यार्थी, आदरणीय आव्हाड साहेब, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांचे मी या ठिकाणी आभार मानते. तुमच्याशिवाय कार्यक्रम होणं शक्य नव्हतं. सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्वांचे आणि उपस्थित असलेल्यांचे आणि त्यांना घेऊन आलेल्या आई वडिलांचे मी मनापासून आभार मानतो. विद्यार्थ्यांकडे कोणाकडे कॉर्डलेस माईक आहे त्यांनी प्लीज व्हॉलंटियर्सकडे द्यावा. कॉर्डलेस माईक आहे बघा, विद्यार्थ्यांकडे दिलेला होता. कोणाकडे आहे का? एक माईक आहे पहा. ओके. विद्यार्थ्यांनी खाली बसायचंय. आता भेटवस्तू वाटप होणार आहे. कुणीही जागेवरून उठायचं नाहीये. सर्व विद्यार्थ्यांनी कुपन द्यायचे व्हॉलंटियर्सकडे आणि त्याच्यानंतर भेटवस्तू स्वीकारायची आहे. कुणीही गोंधळ करू नये. सर्वांना भेटवस्तू मिळणार आहे. शांत जागेवर बसायचंय. सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना, संध्याकाळी 6 ते 8 ऑफिसमध्ये, 5 पकाडी ऑफिसमध्ये आव्हाड साहेब आपल्याला भेटणार आहेत. आपण तेथे उपस्थित राहायचंय. त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करायचंय. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्याकडे असलेलं कुपन व्हॉलंटियर्सकडे जमा करायचंय. तसेच विद्यार्थ्यांना सूचना आहे, खाली तुम्हाला नाश्त्याची सोय केलेली आहे जाताना.